श्रावणी बंगल्यासमोर श्रावणीची स्कूटी थांबली. फाटकाच्या आत स्कूटी ठेवून पर्स घेऊन श्रावणी आत आली. श्रावणीच्या येण्यानं श्रावणी बंगला आतून बाहेरून मोहरून आला होता. श्रावणीच्या येण्यानं आई बाबा खुश होते. ड्रायव्हरनी आत आणून ठेवलेली पुस्तकं व्यवस्थित लावण्यासाठी श्रावणी पुढे झाली तशी आशाबाई म्हणाल्या, श्रावणी अगं थांब, पाणी पी, कॉफी ठेवली आहे ती घे, मग आम्ही आवरू लागतो ना तुला. आशाबाईंनी निरखून श्रावणीकडे पाहिलं आणि मनाशी म्हणाल्या, पोरीचे डोळे असे विझल्यासारखे का दिसत आहेत. आईनी समोर केलेला पाण्याचा पेला श्रावणीने तोंडाला लावला. नंतर छान गरम गरम कॉफीही झाली, सोबत गोड खारी बिस्किटं. श्रावणीला एकदम ताजंतवानं वाटायला लागलं. मायेच्या गारव्यानं मनाचं शिवार टवटवीत झालेलं होतं. श्रावणीने पर्समधनं कॅसेट काढली आणि टेप रेकॉर्डरमध्ये टाकून तिने टेप सुरू केला. तिच्या आवडीचं गाणं लागलं, आनंदाचे डोही आनंद तरंग. गाण्याचे शब्द मनात उतरू लागले श्रावणीच्या. आई बाबा श्रावणी सगळ्यांनी मिळून मग पुस्तकं लावली. श्रावणीची रूम गजबजून गेली. श्रावणीच्या येण्यानं तिच्या रूमच्या भिंतीही हरखल्या. अनेक प्रकारच्या पुस्तकांनी श्रावणीची रूम समृद्ध झाली. आशाबाईंनी तिची टेबल खुर्ची पुसून काढली. श्रीधररावांनी कपाटात ठेवलेला टेबल लॅम्प बाहेर काढला. त्यातला बल्ब नीट आहे का नाही तेही पाहिलं. श्रावणी, आता तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे. तुला काय हवं नको आम्हाला सांगत जा. माझी श्रावणी खूप मोठी झालेली बघायची आहे मला. आई, तुझी श्रावणी मोठीच होणार, एवढी मोठी की मला त्रास देणाऱ्याची नजर तिथवर पोचूच शकणार नाही. पण मनातले विचार बोलून न दाखवता श्रावणीने ते ओठाआड दडवले. डोळ्यातलं पाणी पापणीच्या शिंपलीआड अडवलं. श्रावणीची नजर खिडकीतून बाहेर गेली. बागेतली फुलं तिच्याकडे बघून हसत होती. श्रावणी ही हसली सदा फुलीसारखी. मनातल्या विचारांना मोठ्या प्रयासानं मनातून हद्दपार करून ती जास्तीत जास्त अभ्यासाकडे लक्ष देत होती. पहाटे उठून अभ्यास. उठल्याबरोबर ती स्वतःची कॉफी करून घ्यायची. श्रावणी पहाटे उठली की आशाबाई ही उठत तिला कॉफी करून देत. पण श्रावणीच म्हणायची, आई, रोज रोज माझ्यासाठी तुझी झोपमोड करू नकोस, माझी कॉफी मी करून घेत जाईन. अगं पण श्रावणी, आई अगं लहान आहे का मी आता. हसत हसत श्रावणी म्हणाली. आशाबाईही हसल्या. पहाटेच्या नीरव शांततेत तिचा अभ्यास छान व्हायचा. नंतर आईबाबा उठले की पुन्हा कॉफी, मग आंघोळ, बगीच्यात एक चक्कर, मग पुन्हा अभ्यास, मग जेवण, थोडा आराम, पुन्हा दुपारी अभ्यास, संध्याकाळी क्लास, रात्री चर्चासत्र. हा असा तिचा दिनक्रम ठरून गेला होता. या 4 दिवसात श्रीरंग क्लासला आला नव्हता. का आला नसेल श्रीरंग, श्रावणी मनाशीच म्हणाली. तसा तो प्रत्येक बाबतीत काटेकोरपणे वागत होता. विशेषतः अभ्यासाच्या बाबतीत चुकारपणा करणं त्याला जमणार नव्हतं. मग काय झालं असेल. श्रीरंग असला की चर्चासत्रेत मजा येते. त्याचे विचार, त्याची मतं अगदी परफेक्ट असतात. कुठल्याही गोष्टीचा बारीक सारीक विचार करण्याच्या त्याच्या पद्धतीमुळे त्याच्याशी चर्चा केल्यानंतर बऱ्याच गोष्टी कळत जातात. श्रावणीची एक समजूत होती की त्याच्या पुढच्या प्रशासकीय कारकिर्दीत त्याची ही बारीक सारीक रीतीनं विचार करण्याची जी पद्धत आहे ती त्याला नक्की उपयोगी पडणार आहे आणि त्याचा भविष्यकाळ निश्चित उज्ज्वल आहे. श्रावणीने घरी आल्याबरोबर श्रीरंगला फोन लावला. हॅलो, श्रीरंग आहे घरी? आहे. आपण? मी श्रावणी. 1 मिनिट बेटा, देते हां श्रीरंगला. हॅलो, श्रीरंग बोलतोय. श्रीरंगचा रुबाबदार आवाज आला. मी श्रावणी. हसत हसत श्रावणी म्हणाली, का गं हसतीयस का? तुझा आवाज ऐकून. का बरं, काय झालं? श्रीरंग, तुझ्या आवाजातच एवढा रुबाब आहे ना की वाटतं कोणी कलेक्टरच बोलतोय. पलीकडून श्रीरंगच्या फक्त हसण्याचा आवाज आला. आला नाहीस क्लासला एवढ्यात? हां, बरं नव्हतं. का रे, काय झालं? काही नाही गं, असंच. असंच म्हणजे काहीतरी खास असेल, त्याशिवाय का क्लास बुडवलास? बरं ते असू दे, तुझा अभ्यास कुठवर आला आहे ते सांग. ठीक चालू आहे. सध्या काय करते आहेस?
श्रावणीने मग थोडक्यात माहिती श्रीरंगला दिली. गुड. उद्या क्लासला जातेवेळी येते मी भेटायला. नाही नको. का? अगं उद्या मीच येतो आहे. अरे बरं नाही आहे ना. श्रीरंग गप्प राहिला. श्रीरंग काय झालं आहे? उद्या भेटूया. ठीक आहे. असं म्हणून श्रावणीने फोन ठेवला. श्रावणीच्या मनात एकच प्रश्न वारंवार उठत होता, तो म्हणजे श्रीरंगला खरंच बरं नाही आहे का? काय हो, श्रावणीला येऊन 15 दिवस होत आहेत, मल्हार एकदाही नाही आले. येणं दूर, साधा फोनसुद्धा नाही. अगं कामात असेल किंवा गावात नसेल, पण फोन तरी. जाऊ देत, आणि तू श्रावणीला आता काही विचारू नकोस त्याबद्दल. पण आशाबाईंकडनं राहावलंच गेलं नाही. दुपारी श्रावणी एकटी बघून त्यांनी विचारलं, श्रावणी, अगं मल्हार इथे नाही आहेत का? माहिती नाही का? म्हणजे मला माहीत नाही. असं म्हणून श्रावणी आपल्या रूममध्ये निघून गेली. हिला माहिती नाही? म्हणजे दोघांपैकी कोण कुठे जातं, कुठे जात नाही याची माहिती दोघांनाही नाही. या दोघांत नेमकं काय झालं आहे? दोघांचं भांडण झालं असेल का? दोघांचं पटत नसेल का? श्रावणी तर शांत आहे, ती सोशिक आहे, आक्रस्ताळेपणा तिला जमत नाही. मल्हार नीट वागत नसेल का तिच्याशी? तिला त्रास देत असेल तो? काय घडलं असेल नेमकं दोघात? या विचारांनी आशाबाईंचं डोकं दुखायला लागलं होतं. मन दुखत होतंच. पण मध्ये मेघन, सायली जाऊन आले तिच्याकडे, ते सुद्धा काही बोलले नाहीत आपल्याला. आई जगदंबे, दोघांनाही सद्बुद्धी दे. श्रावणीचा संसार नीट सुरळीत चालू दे. खणा नारळांनी ओटी भरीन ग तुझी, आशाबाई मनातल्या मनात म्हणाल्या. श्रावणीची क्लासला जायची वेळ होत आली होती. तसा आईने आवाज दिला, श्रावणी, अगं खाऊन घे थोडं, रात्री यायला मग उशीर होतो ना. आले जा आई. असं म्हणून श्रावणीने पटकन आपली तयारी केली. एकदा आरशात पाहिलं, केसांवरनं कंगवा फिरवला. एका बाजूला वळवलेले कुरळे केस छान दिसत होते. पावडरचा पफ चेहऱ्यावरनं फिरवला आणि मग तिचं लक्ष गळ्यातल्या मंगळसूत्राकडे गेलं. तिने ते गळ्यातून आठवणीने काढून ठेवलं. पर्स उचलली, बाहेर आली. घे ग बाई. प्लेट भरून डायनिंग टेबलवरती ठेवत आशाबाई म्हणाल्या, अरे बापरे आई, अगं किती दिलं आहे. कुठे काय ग श्रावणी, थोडासा गरम सांजा केला आहे आणि तुझ्या आवडीची शंकरपाळी. माझ्या आवडीनिवडी जपणारी ही माझी आई, माझे बाबा. आणि तुला विचारतोय कोण, असं म्हणणारा हेकट तापट मल्हार तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. आणि कितीही आवरू म्हटलं तरी मनातलं गढुळलेपण डोळ्यात उतरलं. आई असू दे अगं, नाही खाणं होत आता. असं कसं संपतं ग तेवढं, वेळ होतो तुला यायला. आई तिच्या बाजूच्या खुर्चीत बसत म्हणाली. श्रावणी, मंगळसूत्र काढून ठेवलंस का गं? श्रावणीच्या सुन्या गळ्याकडे बघत आशाबाई म्हणाल्या. हो. अगं का? आई जास्त ग ते गळ्याला. श्रावणीच्या बोलण्यातला अर्थ आशाबाईंना कळलाच नाही. त्या म्हणाल्या, अगं काही तार वगैरे निघाली असेल, तसं असेल तर माझ्याकडे दे, मी दुरुस्त करून घेऊन येईन. बघू कधीतरी. असं म्हणून श्रावणी उठली, पर्स उचलली आणि येते ग आई असं म्हणून घरातनं बाहेर पडली. आशाबाई जाणाऱ्या श्रावणीकडे बघत राहिल्या. त्यांच्या मनात आलं, किती गोड दिसतीये पोरगी, हिचं लग्न झालंय असं वाटतच नाही आहे. श्रावणी क्लासला पोचली तेव्हा श्रीरंग आलेला होता. सगळे बाहेरच होते. का आज क्लास नाही आहे? मनगटावरच्या घड्याळाकडे बघत श्रावणी श्रीरंगला म्हणाली. अगं सर नाही आलेले, बहुतेक येणार नाहीत आज. मग चला की सगळेजण चर्चेला सुरुवात करू. श्रीरंगने असं म्हणतात सगळी मुलं मुली हॉलमध्ये जमा झाली. कोणी काय काय वाचलं ते सांगायला लागले. आणि श्रावणी उभं राहून म्हणाली, आणखीन आपण एक नोट करूया. काय? औरंगाबादचं बदललेलं नाव. औरंगाबादचं नाव आता संभाजीनगर झालं आहे आणि उस्मानाबादचं धाराशिव. श्रावणी असं म्हणतात श्रीरंगने तिच्याकडे पाहिलं. श्रावणीची तयारी जोरात सुरू असल्याचं दिसत होतं. तो स्वतःशीच ओठातल्या ओठात हसला.
श्रावणी बारीक सारीक टिपणं चाळत होती. चर्चेत माहिती झालेली माहिती डायरीमध्ये टिपून घेत होती. तासात दीड तासांनी मग सगळे उठले आणि गप्पा करत निघाले सुद्धा. भराभरा सगळे आपापल्या गाड्यांवरनं पसारही झाले. उरले फक्त श्रावणी आणि श्रीरंग. श्रावणी आज फार वेगळी दिसतीयस. श्रीरंग वरांड्यातल्या खांबाला टेकून उभा होता आणि दोन्ही हातात पुस्तकं धरून तो श्रावणीकडे बघत होता. अरे वेगळी म्हणजे कशी? पूर्वीसारखी श्रावणी. वाटतच नाही आहे तुझं लग्न झालं आहे म्हणून. अरे लग्न काय, नुसतं नावाला, बाकी सगळा आनंदी आनंद. एवढं बोलून श्रावणी गप राहिली. श्रावणी का गं, काय झालंय? बाहेरच्या वरांड्यातल्या बाकावर बसत श्रीरंग म्हणाला. काही नाही रे. उभ्यानंच कुठंतरी हरवून बघत असलेली श्रावणी म्हणाली. अगं बैस ना तू. बाकाच्या एका टोकाला श्रीरंग तर एका टोकाला श्रावणी बसले. श्रावणी, मनात काही चलतंय? काही काय अरे, सगळंच चलतंय श्रीरंग. आणि तिने मग थोडक्यात मल्हारबाबत श्रीरंगाला सांगितलं. काही क्षण शांतपणे बसून राहिली. डोळ्यात दाटून आलेलं पाणी रुमालाने पुसून काढलं आणि मग हळूच म्हणाली. श्रीरंग. काय ग? श्रीरंग, असं वाटतंय ना त्या घरात जाऊच नये. अगं लग्नाचे बंध एवढ्या लवकर कसे तुटतील? आणि ते तोडणं सोपं नाही आहे. मन त्या बंधनात बांधलं गेलं असेल तर ना. अगं पण अरे श्रीरंग, आमच्या दोघांचे सूर कधी जुळलेच नाहीत. तो माझा घडोघडी अपमान करतो, उपेक्षा करतो माझी. बा श्रावणी. श्रावणी, पुढे काहीही बोलू नकोस. मला वाटतं कुठल्याही स्त्रीनी ज्या घरात तिला किंमत नाही ना त्या घरात राहूच नाही. तो मला कमी लेखतोय म्हणूनच ही UPSCची परीक्षा द्यायची इच्छा मनात झाली. माझं जाऊ दे, तुला काय झालं होतं? औषधं घेतलीस? श्रीरंग चूप होता. एक दीर्घ निश्वास त्याच्या तोंडून बाहेर पडला. काय झालं श्रीरंग? श्रावणी, खरं सांगू का खोटं? अरे खरं सांग, मी काय खोटं ऐकून घेणार आहे तुझं? श्रीरंग हसला. हसताना त्याचे पांढरे शुभ्र दात छान चमकत होते. अरे हसतोयस काय? सांग ना, काय सांगणार आहेस? श्रावणी, क्लासला यायचं मी मुद्दाम टाळत होतो. का? परीक्षा पास नाही व्हायचं? अगं मन नाही ना लागत. अरे मन न लागायला काय झालं? काही घडलं आहे? जाऊ दे ना. श्रीरंग, मला सांग काय झालं आहे? काही नाही का? माझी शपथ आहे तुला श्रीरंग. श्रावणी, वेडी आहेस का तू? शपथा कसल्या घालतीयस? मग काय करू? सांग काय झालं आहे? श्रीरंगने आजूबाजूला बघितलं. सावळी सांज दाटून आली होती. सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. खाली लायब्ररीत मात्र लोकांची ये जा सुरू होती. श्रावणी, अगं शब्दात कसं सांगू मी? एक एक शब्द गोळा करून मोठ्या धीराने श्रीरंग म्हणाला. म्हणजे काही न सांगण्यासारखं आहे का? तसं समज. मग तर मला कळायलाच पाहिजे. श्रीरंग, अरे मलाही न सांगण्यासारखं आहे काही? श्रीरंग मनातल्या मनात म्हणाला. काय आणि कसं सांगू या श्रावणीला? श्रीरंग, तुझ्या मनात जे काही आहे ते सांगून टाक, मला बरं वाटेल. श्रीरंगच्या हातावरती हात ठेवून श्रावणी म्हणाली. श्रीरंगने एका हाताने तिचा हात बाजूला केला आणि म्हणाला. श्रावणी, अगं कधी नव्हे ते मन तुझ्याकडे धाव घेत आहे. रागू नकोस. मला माहिती आहे माझं चुकतं आहे. जे शक्य नाही आहे त्याचा विचार करण्यात अर्थ नाही. क्लासला आलो की तू समोर दिसायचीस आणि मग अभ्यासात लक्षच लागेना. आणि म्हणून काय तू स्वतःचं करिअर बर्बाद करतोयस? श्रावणी, तू थोडं थांबायला हवं होतंस गं. अरे तू कधी बोललाच नाहीस. कसं बोलणार? स्वतःच्या पायावर उभा नव्हतो ना मी. हे बघ, जे घडलं तो नुसता एक खेळ होता. कधी कधी वाटतं लग्न म्हणजे अंधारात उडी. ती उडी मग कधी काट्यात पडते तर कधी फुलात. मला तर मल्हारसोबत राहायची, त्याच्याकडे जायची अजिबात इच्छा नाही आहे. असं म्हणून श्रावणी उठली आणि श्रीरंगच्या जवळ येऊन बसली. श्रीरंगच्या मनात अनेक विचारांचं वादळ बराच वेळ घोंगावत राहिलं. श्रावणीशी मनातलं बोलू का? तिची प्रतिक्रिया काय होईल? ही मनातली घालमेल तर थांबेल. ती हो म्हणेल किंवा नाही म्हणेल. पण एक वेळ मनातल्या या गोष्टीचा सोक्षमोक्ष तर लागेल. कारण पुढे परीक्षा आहे. माझ्या मनातला हा गोंधळ मला संपवायलाच हवा.
श्रीरंग, रे कसला विचार करतोयस? श्रावणी, तू मला साथ करशील अशी अपेक्षा करू? अतिशय शांतपणे एक एक शब्द उच्चारत श्रीरंग म्हणाला. बोलताना त्याची मान खाली होती. दोन्ही हात एकात एक गुंफून तो बसला होता. श्रीरंग, अरे आधी एखादा शब्द जरी तू या बाबतीत बोलला असतास ना, तर माझ्या आयुष्याचा असा खेळखंडोबा झाला नसता रे. पण ठीक आहे, माझी साथ तुला राहील. खेळ मोडून पुन्हा मांडायला मी तयार आहे. श्रावणी, पण घराला समाजाला तोंड द्यायला लागेल. माझी तयारी आहे. हे बघ, नको असलेल्या पुरुषाशी संसार करणं अशक्य आहे. त्याच्याबरोबर मी आता राहू शकतच नाही. खूप त्रास दिला आहे त्यांनी मला, मानसिक छळ केला आहे त्यांनी माझा, घडोघडी अपमान केला आहे माझा. माझा अपमान करायची एकही संधी त्यांनी कधी सोडलीच नाही. श्रावणीचा कंठ दाटून आला होता. श्रावणी, बस पुरेकर, मला ऐकवत नाही आहे ते. श्रीरंग, अरे तुला फक्त ऐकवत नाही आहे, मी कसं सोसलं असेल. अरे कुठल्या क्षणी त्याचा मूड जाईल आणि तो काय म्हणेल याचा नेमच नव्हता. आईकडे सुद्धा मी आलेलं त्याला चालत नव्हतं. कधी गेले तर काय काय आरोप करायचा तो माझ्यावर. श्रीरंग विचार करत गप्प राहिला आणि मग हळूच त्याने विचारलं, घरच्यांना माहिती आहे? नाही रे, मी आज पहिल्यांदा तोंड उघडलं आहे श्रीरंग. तर मग तुझा होकार समजू. आणि क्षणाचाही विलंब न लावता श्रावणी हो म्हणाली. कारण ती एक जाणून होती की तसंही आपलं मन श्रीरंगकडे धाव घेत आहे. तो आपल्या मनात ठसलाय तर मग योग्य वेळी निर्णय का घेऊ नये. आणि श्रीरंग जरी आपल्या जीवनात आत्ता आला नसता तरीही आपण मल्हारबरोबर राहणार नव्हतोच. पण श्रावणी, हे तू समजतीयस ना, तेवढं सोपं नाही आहे. मल्हार घटस्फोटाला एकाएकी मान्यता देणार नाही, माहिती आहे मला. पण मीच त्याच्याविरुद्ध कोर्टात जाईन. घरची माणसं ती फार चांगली आहेत अरे. त्यांच्यासाठी तुझं मत बदललं तर नाही, शक्य नाही. कारण मला संसार त्याच्या घरच्यांबरोबर नाही तर मल्हारच्या बरोबर करायचा आहे. आणि आई बाबा अजून काही बोलले नाही त्यांना, पण योग्य वेळी सांगेन. त्यांनी हरकत घेतली तर हे बघ, तुझी साथ असेल ना तर मला कोणाचीही पर्वा नाही श्रीरंग. श्रावणी, असं म्हणून श्रीरंगने तिचा हात हाती घेतला, विश्वासाने दाबला आणि त्यांनी श्रावणीकडे बघितलं. तिच्या डोळ्यात आसवं होती. श्रावणी, अगं हे काय? आनंदाचे अश्रू आहेत श्रीरंग हे. मीही तुझा आभारी आहे. कशाबद्दल? तू साथ द्यायला तयार झालीस त्याबद्दल. आता कोणी कुणाचे आभार मानायचे? या 8 दिवसात अभ्यासातून लक्ष उडालं होतं. आता फक्त अभ्यासाकडेच लक्ष द्यायचं, चांगल्या तऱ्हेनं पास व्हायचं. इतर विचार आत्ता नको. कबूल, एकदम कबूल. निघायचं? श्रीरंग उठत म्हणाला. दोघेही मग आपली पुस्तकं, नोटबुक उचलून चालायला लागले. दोघांचीही पावलं ठामपणे पडत होती. दोघांचीही मनं निरभ्र झाली होती. श्रीरंगच्या मनावर असलेलं दडपण एकदम नाहीसं झालं होतं. दोघांनीही आपापल्या गाड्या सुरू केल्या आणि चलते म्हणून श्रावणी निघाली. आणि ठीक आहे अशा अर्थाने श्रीरंगनेही मान हलवली. मनातल्या मनात ती म्हणाली, आज दोघंही 2 दिशांना चाललोय. एक दिवस दोघांचीही दिशा एक राहील, नक्कीच राहील. पण दोघांनी मिळून घेतलेला निर्णय योग्य आहे ना? का नाही? श्रावणीची ही इच्छा आहे. मल्हार जर चांगला वागला असता तर तिने कदाचित हा निर्णय घेतलाही नसता. केवळ लग्न झालं म्हणून नको असलेल्या पुरुषाशी तिने जन्मभर बांधून का राहावं? आणि स्त्री म्हणजे काय गोठ्यातली दावं बांधलेली गाय थोडीच आहे. श्रावणी हुशार आहे. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची तिच्यात क्षमता आहे. ती भित्री नाही आहे, तिची मतं ठाम आहेत. प्रवाहाविरुद्ध पोहण्याची ताकद तिच्यात आहे. ती जो निर्णय घेईल तो योग्यच असेल. कारण तिने जो निर्णय घेतला असेल
तो स्वतःच्या सत्सद विवेकबुद्धीला अनुसरूनच घेतलेला असेल. आता परीक्षा होईपर्यंत आपल्या मनातलं कोणालाच काही सांगायचं नाही हे श्रीरंगनी मनाशी ठरवलं आणि त्याची स्कूटर घरासमोर थांबली. आशाबाईंचं मन अस्वस्थ होतं. त्या सारख्या हात बाहेर करत होत्या. त्यांनी मग बहिणीला निशाला फोन लावला. हॅलो निशा. अगं कोण ताई, बोल, काय म्हणतेस? अगं श्रावणी येऊन महिना झाला. हो, अभ्यासासाठी आली ना ती. मध्ये फोन आला होता तिचा. आम्हीही यायचं म्हणतो आहे, पण मेघन सायलीच म्हणाले की तिची परीक्षा झाली की जाऊ, तिच्या अभ्यासात अडथळा नको. हो गं, पण मला आज फार बेचैन वाटतं आहे गं. का गं ताई? अगं ऐक ना, श्रावणीला येऊन महिना उलटला, पण घरच्यांचा फोन नाही, मल्हारचं येणं नाही किंवा त्यांनी साधा फोनही केला नाही. अगं ताई, कामात असेल. एवढं काम असतं का गं मल्हारला की त्यांनी शब्दांनी चौकशीही करू नये आपल्या बायकोची? असं कर ना ताई, तूच फोन करून बघ. अगदी सहज केला म्हणावं. करू का गं नक्की? अगं कर की. फोन करायला हरकत नाही म्हणा. करते मी. बरं, बाकी कसं सुरू आहे? सायली, मेघन मजेत आहेत? या सगळे एखाद दिवशी. हो गं ताई, यायचंच आहे. बरं ठेवते. असं म्हणून आशाबाईंनी फोन ठेवला. श्रावणी घरी नव्हती. श्रीधररावही ऑफिसमध्ये होते. आशाबाईंनी मग श्रावणीच्या सासरी फोन लावला. हॅलो, कोण? माधुरीताई ना? हां, मी श्रावणीची आई बोलते आहे. हो बोला, कसं काय? काय म्हणते श्रावणी? ठीक आहे ती. अहो आम्ही आजच आलो आहे. महिन्याभराचा टूर होता आमचा. हो का? जाण्यापूर्वी फोन केला होता मी श्रावणीला. हो का? सगळेच गेला होतात का? नाही नाही, अहो आम्ही दोघंच गेलो होतो. दक्षिणेकडे खरंच खूप पाहण्यासारखं आहे. हो हो, खरं आहे तुमचं. मल्हार नव्हते आले का तुमच्याबरोबर? नाही नाही, मल्हार इथेच होता. एवढ्यात फोन वगैरे नव्हता ना तुमचा, म्हणून मी फोन केला. हो अहो, मला तर वाटलं मल्हार तिकडेच असेल महिनाभर तुमच्याकडे. नाही हो, ते तर एकदाही नाही आले. कदाचित ते सुद्धा बाहेरगावी गेले असतील. असेल गेलाही असेल, पण 2 दिवसांसाठी गेला असेल. गेला तर एरवी इथेच होता. अहो घरी कोणीतरी हवं ना. दिवस कसे आलेत आता, कुलूप लावताच येत नाही बघा घराला. बरं, श्रावणीचा अभ्यास काय म्हणतो आहे? चालू आहे तिचा अभ्यास, करते आहे प्रयत्न. नाही, माझी खात्री आहे ती पास होणार. हुशार आहे हो श्रावणी. बाकी ठीक ना? हो, ठेवते. आशाबाईंनी फोन खाली ठेवला, पण त्या मघापेक्षाही आता जास्त अस्वस्थ झाल्या. मल्हार इथे असून एकदाही आला नाही, साधा फोनसुद्धा केला नाही. श्रावणीशी बोलणं नाही, तिची चौकशी नाही. का? आणि इकडे श्रावणीसुद्धा मल्हारचं नाव काढत नाही. काय आहे दोघांच्या मनात? दोघात काही मतभेद तर झाले नसतील. नक्कीच काहीतरी गोम आहे, नाहीतर हे असं विपरीत वागणं. लग्नाला जेमतेम 1-1.5 वर्ष झालं असेल, पण श्रावणीच्या चेहऱ्यावर कधी आनंद दिसलाच नाही. घरच्यांबाबत ती कधी मोकळेपणाने बोलताना दिसलीच नाही. काय आहे पोरीच्या मनात नेमकं? आशाबाईंच्या जीवाने ठाव सोडला होता. एकुलती एक पोरगी आपली, जीवापाड जपली आहे तिला. आपली पोर एकटी पडली आहे का? आतल्या आत ती काहीतरी सोसती आहे का? पण ती तर काही बोलायला तयारच नाही. पण या बाबतीत तिच्याशी बोलायलाच हवं. तिच्या मनात नेमकं काय आहे ते जाणून घ्यायलाच हवं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर लिखित श्रावणी ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढची गोष्ट ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.